मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। आपण कुठून आलेले, आपलं नाव? आम्ही जालना जिल्ह्यातून तीर्थपुरी येथून आलोय। पुरुषोत्तम दत्तात्रय बेदरे। मॅम आपण? मी सुरेखा पुरुषोत्तम बेदरे, त्यांची मिसेस मी सौरभ पुरुषोत्तम बेदरे, त्यांचा मुलगा। आम्ही तिघे फॅमिली बिझनेस। फॅमिलीचा आज म्हणजे सर, आपल्या बिझनेस बद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा। आमचा ज्वेलरी बिझनेस आहे। 1984 पासून आमच्या वडिलांनी हा बिझनेस सुरू केला होता। 2017 मध्ये ज्यावेळेस याच्यामध्ये मी 2009 पासून आलो खऱ्या अर्थाने, आणि 2017 मध्ये आमचं गाव तसंच थोडं जिल्ह्याच्या एका कॉर्नरला आणि ग्रामीण भागामध्ये येतं। आणि त्यावेळेस मला एक अडचण त्यावेळेस अशी जाणवली की 100 किलोमीटरपर्यंत दागिने खरेदीसाठी जोखीम घेऊन आणि जोखीम परत घेऊन यावं, अशी लोकांची जी अडचण ओळखून मी 2017 मध्ये एक मोठं शोरूम तीर्थपुरी येथे ग्रामीण भागेचा आहे तो तिथं सुरू केलं। 2017 नंतर जे आहे 19-20 पर्यंत तो कोरोना आला। 2018 मध्ये जे आहे 2012 ते 18 मध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा दुष्काळ होता, आणि त्या काळामध्ये चेन स्नॅपिंग वगैरे चोरीचे खूप प्रकार वाढले होते, आणि ग्राहकाची ती अडचण पाहून ग्राहक सोन्या चांदीच्या खरेदीसाठी कमी येत होतं। मग ती अडचण जाणून आम्ही काय केलं, 2018 मध्ये मराठवाड्यात पहिल्या वेळेस सोन्याच्या दागिन्यांचा फ्री इन्शुरन्स सुरू केला, आणि इन्शुरन्स पण त्यांना प्रोव्हाइड करायला लागतं की, आणि त्याचा आतापर्यंत बऱ्याच ग्राहकांना फायदाही झाला आहे ज्यांच्याकडं चोरी झाली होती। त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि 2020 मध्ये आम्ही त्या फ्री इन्शुरन्स सोबतच जे पगारदार लोक होते अशा पगारदार लोकांसाठी EMI ची सुविधा मराठवाड्यामध्ये पहिल्या वेळेस तीर्थपुरी येथे आमच्याकडे सुरू झाली, उपलब्ध करून दिली। आणि त्यानंतर बरेचसे लोक जे होते ते कामावून कमी झाले, असे ह्या सगळ्या गोष्टी जे ग्रामीणमध्ये बरेचसे लोक यायला लागले कोरोनामुळे, आणि ती अडचण ओळखल्यानंतर आम्ही काय केलं, तिथं ग्राहकाची ती अडचण ओळखून तिथं प्रशिक्षणाची व्यवस्था केली। आमच्या व्यवसायाचं प्रशिक्षण आम्ही युवकांना द्यायला सुरुवात केली। प्रशिक्षण केंद्र तिथे सुरू केलं तुमच्या व्यवसायामध्ये, आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मही सुरू केला की जेणेकरून ग्राहकाला मार्केटमध्ये यायचंही काम पडणार नाही। जो लांबचा, जो कोणी लांब असेल तर तिथे तुमचं दूर असणारा पण जो तुमचा असेल लोकांपर्यंत तुमचं प्रशिक्षण केंद्र पोहोचलं गेलं पाहिजे, तुमचं प्रशिक्षण तिथे दिलं गेलं। ज्वेलरी बिझनेसच आम्ही शिकवला त्यांना सगळ्यांना, आणि त्यातून आमची टीम पण सुरू चांगल्या प्रकारे उभा राहिली, आणि 2017 मधलं जे मोठं शोरूम आहे त्याला एक मोठ्या टीमचं सहकार्यामुळं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे। नक्कीच तुमच्या या सातत्याने तुम्ही जे कार्य केले आणि जे खूप छान कार्य केले, सामाजिक दृष्ट्या जे तुम्ही कार्य केले त्याची आज दखल इथे नक्कीच घेतली गेली, आणि तुमच्या कार्याची आज इथे पोचपावती तुम्हाला दिली जाणार आहे। तर सर, तुम्ही महाराष्ट्राच्या या महामंचावर आज इथे आहात, तुम्हाला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे, तुम्हाला आज इथे येऊन कसं वाटतं? मला अतिशय छान वाटते। मला असं वाटतं की मी जे गोल ठेवलं होतं, माझ्या व्यवसायाचं व्हिजन जे आहे, व्हिजन आणि मिशन, की सोने खरेदीसाठीचा जो धाक माणसाच्या मनामध्ये असतो तर तो दूर झाला पाहिजे। त्याचबरोबर तो जो वेळेस खरेदीला येतो, खरेदी केल्यानंतर त्याला सिक्युरिटी मिळाली पाहिजे, आणि त्याचबरोबर त्याचा नुसता व्यवसायच नाही, तर व्यवसायाच्या पलीकडे जाऊन त्याचा कौटुंबिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकास झाला पाहिजे। त्यासाठी आमच्या चॅनलद्वारे याच्याद्वारे आम्ही जे प्रशिक्षण देतो, आणि त्यातून जे आमच्याशी जुडले जातात त्यातून बिझनेस तर होतोच, पण व्यवसायाच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टी आम्ही त्यासाठी प्रयत्न केलेत पूर्ण आमच्या तालुकाभर, जिल्हाभर, त्याची आज मला पोचपावती मिळाली असं मला वाटतं। नक्कीच तुमचं हे कार्य खूपच छान आहे, कौतुकास्पद आहे, आणि मेन तुम्ही जे सामाजिक दृष्ट्या कार्य करतायत, एका व्यक्तीचा तुम्ही सर्वांगीण विकास व्हावा हे पण तुम्ही त्याची दखल घेता, ही खूप मोठी गोष्ट आहे। की नुसतंच असं नाही की हे कस्टमर आपल्याकडे आहेत आणि सोनं चांदी त्यांनी आपल्याकडनं घेतली, असा तुमचा नाही आहे। तुमचा जो हेतू आहे खूप छान आहे, आणि नक्कीच याचा माझा तर असं विचार आहे की नुसतंच तुमच्या जालना जिल्ह्यापर्यंत नसावं, तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तुमचं हे प्रशिक्षण केंद्र पण पोचलं गेलं पाहिजे, आणि जी तुमचे हेतू आहे हा तुम्ही नक्कीच सर्वांपर्यंत पोचावा, याचा सर्वांनीच लाभ
घ्यावा अशी माझी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की सर्वांना वाटायचं की एवढं मोठं जे शोरूम आहे तुम्ही, तर ह्या खेडेगावामध्ये कशाला, संभाजीनगर सारख्या शहरामध्ये तुम्ही मोठं करू शकता. पण आमच्या तिघांची अशी इच्छा होती की ह्या छोट्याशा गावामध्ये उलट संभाजीनगर सगळीकडचे जे आहेत पूर्ण जालना भरातले जे कस्टमर आहेत ते सगळ्यांनी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा अशी आणि आज ते होते. तुम्ही आज ते तुमचं साध्य केलंय सर, जे तुम्हाला तुमचं गोल होतं सर. तुम्हाला काय वाटतंय सर इथे? खरंच महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर होणं ही सोपी गोष्ट नाही. बट जे प्रयत्न 1984 पासून सुरू आहेत, जे वटवृक्ष जे रोप माझ्या आजोबांनी लावलं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर तर झालंच आहे, पण वेगळ्या दृश्यात रूपांतर केले गेलेलं आहे. बरोबरच. आणि त्याचबरोबर जे बेद्रे बंधूची टॅगलाईन आहे, आपली माणसं, आणि कल्चर आणि ट्रेडिशन घेऊन जे बेद्रे बंधू समोर जात आहे सर्वांना समोर घेऊन, तर खरंच आम्ही नक्कीच ती भावना आम्ही सगळ्यापर्यंत पोहोचू शकलो असं मला वाटतं. तुम्ही जो वडिलोपार्जित तुमचा व्यवसाय आहे, तुमचा वारसा तुम्ही आज पुढे नेला आहे आणि तो खूप चांगल्या दृष्टिकोनातून तुम्ही तो पुढे नेला दृष्टीने ही खूप मोठी आहे. सर तुम्हाला जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला महाराष्ट्र उद्योगरत्न, ही न्यूज तुम्हाला कळलं, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना सांगितलेच असणार आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये सांगितले, फ्रेंड्समध्ये सांगितले, त्यांची काय प्रतिक्रिया होती सर याच्यावर? तुमच्या गावामध्ये असं तुम्ही आज एवढं काम करता सामाजिक, तर त्यांच्याकडे तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या? प्रतिक्रिया हीच होती की एवढ्याशा गावामध्ये आम्ही तर नवीन नवीन गोष्टी करतच आहोत, पण ही महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार भेटणं ही आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. म्हणजे सगळे गावकरी खूप खुश असतील तुमच्या या, सर्वच कस्टमर अतिशय खुश आहेत. आणि पूर्ण तीर्थपुरीमध्ये घनसांगवी तालुक्यामध्ये ही गौरवास्पद गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या खूप शुभेच्छा भेटल्या. तुमच्याकडे शुभेच्छांचा नुसता वर्षावच होत असेल आता. सर हा जो पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, हा समाचारवाणी आणि रिसील.in प्रस्तुत आहे यांच्यातर्फे तुम्हाला दिला जातो. तुम्ही समाचारवाणी आणि रिसील.in यांच्याबद्दल काय सांगा? तसं समाचारवाणी आणि रिसेल.in यांच्या मी 2-3 वर्षापासून तेही माझ्या संपर्कात होते आणि एक नुसता पत्रकारिता हीच गोष्ट न जपता किंवा बिझनेस ही गोष्ट न जपता मी एक 2-4 वर्षापासूनचे त्यांचे सगळे प्रोग्राम पाहतोय मीडियावर, अतिशय व्यवस्थितपणे आणि सगळ्यांना प्रेरणा मिळावी, सगळ्या उद्योगांना, सगळ्या कॅटेगरीतल्या उद्योगांना प्रेरणा मिळावी असं यांचं काम आहे. त्यामुळं मला खूप त्यांच्याबद्दल एक अशी फिलिंग होती की असं काम आपणही केलं पाहिजे आणि आपल्याच विचाराचे पण हे आहेत असं मला वाटलं. इथे येऊन आमच्याशी जुडल्या गेलात सर, तर नक्कीच तुम्हाला पण इथे तुम्ही असे कार्य आमच्यासोबत नक्कीच करणार सर पुढे, आणि तुम्ही अशीच आमच्यासोबत सातत्याने राहावा अशी आमची इच्छा आहे सर. तुमचं हे कार्य असंच पुढे चालावं सामाजिक दृष्ट्या, असं जे तुम्ही सर्वांगीण विकास जो करतायत समाजासाठी, नक्कीच हे कार्य तुमचं असंच पुढे सतत चालावं यासाठी आमच्या रिसील.in आणि समाचारवाणीच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची मला की समाचारवाणीने जे पूर्ण महाराष्ट्रातले जे छोट्यातले छोटे जे काम करणारे जे आहेत, म्हणजे प्रत्येक माणसाची जी काम करण्याची जी कामगिरी ती ओळखली आणि तिचा जे गौरव केला आहे त्याबद्दल समाचारवाणीचे अतिशय मनपूर्वक थँक्यू. तुमच्या ॲप्रिशिएशनसाठी सर आमच्याकडनं तुम्हाला बिग थँक्स सर. तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाल्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन सर. थँक्यू सर. Ladies and gentlemen, the next award category is Best Jewelry Store in Jalna, and the award goes to the director, the owner of Bedre Bandhu Suvarnakar. Can I have Mr. Purushottam Bendre, Surekha Purushottam Bedre, Saurabh Purushottam Bedre. Big round of applause. The whole family together. महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान, मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान.